मित्रांनो, आज प्रेक्षणीय लढत झाली आणि ती लढत कोणती होती? विमान आणि संदीप भाई माली यांचा अर्जुन वर्सेस भुंगा आणि आकाश राऊत दादा यांचा सुंदर होता। खूप मोठी लढत होती आणि आताच YouTube वरती आपली मुलाखत पडली होती विमानची। तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि तोच बैल आज विजयाचा गुलाल घेतला आणि भुंगा सोबत जो सध्या चर्चेत आहे। आणि मी सांगितलं होतं की विमानचा खडतर प्रवास नंतर सुखद झाला। आज त्याला पैरे मोठमोठे होतात आणि त्याच्यानंतर जाईल त्या मैदानात ना तो कधी कधी खाली हात होते, कारण का मोठी बैल असल्यामुळे शर्यत जमत नाही। आणि आता विमानने गुलाल घेतला उसाटण्या मैदानात, मोठी शर्यत होती। काय बोलल दादा? काय ना, आनंद लय झाले आम्हाला। शर्यत झाली आहे, मैत्रीपूर्ण झालेली शर्यत। दादा, तुम्ही बोलले ते चारही बैला आपली घरचीच मैत्रीपूर्ण लढत होती, काय बोलाला त्या दोन्ही बैलाबद्दल, ज्या वर्ष भुंगा आणि सुंदर बद्दल? मी सांगितलं, मिलिंद शेठ पण माझा मित्र आहे, आकाश राऊत पण माझा मित्रच आहे खास। ते आमची घरची बैल आहेत, मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं। आज उजव्याने विमान होता आणि डावीने आपला अर्जुन होता। उजवीने अर्जुन होता, उजवीने अर्जुन, आज डावीला विमान होता। कशी काय गाडी पळाली बघितलं तुम्ही? चांगली पळालेली आहे, एक नंबर गाडी पळाली। शर्यत कशी घासाघास झाली का काय? ना, आम्ही खाली होतो, आता आपल्याला काय समजलं, जेव्हा आपण बघू आता ऑनलाईन तेव्हा आपल्याला समजेल काय कसं काय। नक्कीच दादा, जेव्हा तुमचं नियोजन झालं संदीप भाई माली यांच्याशी, तेव्हा तुमच्या मनात काय होतं? म्हणजे लगेच होकार दिला का कसं काय? नाही, ते भाई म्हणले होते का आपण आठवण जाऊन बघू कुठली गाडी जमते काय जमते। ते भाईचा रात्री फोन आला का अशी गाडी आपली दोस्ती यारी मध्ये जमू का? तर मी भाई आपला काय ना असा चांगली गाडी आहे, जमवा बोलो। दादा, आता विमान तर नाव करतोय आणि आता मोठी शर्यत झाली, याच्यानंतर मोठमोठे पैऱ्यासाठी आणि मोठमोठ्या शर्यतीसाठी आपल्या पुढे फोन येतील, मग तेव्हा कसं काय असणार? नाही, मी तुम्हाला आधी पण 1 वर्षापूर्वी सांगितलंय, मी सर्वांना बैल देतो असं माझं काय नाही। नक्कीच दादा। दादा, काय बोलायला विमान बद्दल ना, याचं स्पीड कमी होत नाही आणि पहिली खास म्हणजे ना, तुम्ही मुंबईचाच खेळ खेळता आणि घाटावरती नाही नेऊन जात आणि घेऊन जाणार पण नाही, घरीच त्याला ठेवता, तरी सुद्धा तो त्याच जोमाने पळतो। काय आहे त्याच्यामध्ये असं? त्याच्यामध्ये काय नाही, तो आमच्यासाठी पळतो, आम्हाला एक आनंद द्यायसाठी बैल पळतो। आणि तुम्ही बोलता जेव्हा जेव्हा मैदान असं असा आमचा सराव वगैरे देऊन काय नाही, डायरेक्ट मैदानात डायरेक्ट खेळतो, एवढा म्हणजे वेगवान आहे तो। त्याचा आता 3 महिने, आता 2 महिने बैल घरामध्ये बसून होता, त्याच्यामुळे काय नक्याला वारलं त्या बैलाच्या, यासाठी आम्ही बैल करत नव्हतो। आता बैल प्रत्येक मैदानाला तुम्हाला दिसणार। प्रथमतः अर्जुन सोबत ही गाडी धावली, याच्या पुढे काय दिसेल का दोन्ही? आता घरी गेल्यावर बघू आता पुढचं नियोजन काय आहे। नक्कीच। आणि वाटलं होतं का हो दादा मनात की आपल्या विरुद्ध जो पैर आहे भुंगा आणि आकाश राऊतांचा सुंदर, दोन्ही टॉपची बैल आणि आपली सुद्धा बैल, की ही शर्यत गुलाल होऊ शकतो आपला? आपल्या बैलावर आपल्याला भरोसा आहे ना, आपला बैल गाडी मारू शकतो ते आपल्याला माहित आहे। नक्कीच। आणि दादा, मगाशी एक प्रश्न केला होता की आता तर नावाज लागले, मग पुन्हा आता पुढचा कुठला मैदान असेल, शर्यत जुळणं ही मोठी गोष्ट होते, ती होत नाही सध्या, कारण मैदानात कधी कधी आपल्याला खाली टेम्पो घेऊन तसंच जावं लागतं। मग आता तसं होऊ नये यासाठी कसं काय म्हणजे नियोजन असणार? आता बघू, आधीच करून ठेवू का नाही तुम्ही? नाही, ते ठेवायची गोष्ट नाही, ते कसं आहे, कोण मैत्री यादीमध्ये निघते, कोण आता दोस्ती यादीचा 2 बैल निघते, यासाठी कसा चारी बैला ओपन असलेली चांगला असतो। आपला विमानाचा कधी बॅनर असा पडला नाही की शर्यत जमली किंवा नाही याच्या आधी, आणि कालच अचानक बॅनर पडला? काय आम्ही जास्त करून शर्यत ना बॅनरवर खेळतच नाही, आम्ही मैदान आले का मैत्रीपूर्ण शर्यत कोणाशी मी करतो। आणि मोस्टली ना ही मोठ्या मोठ्या शर्यती होतात, आता नंतर होतात, मग आज लवकर झाली आणि गुलाल घेतला, काय बोला? नाही, भाईची शर्यत असं आहे का, भाईची शर्यत लवकरच होते, त्यासाठी लवकरच गाडी निघाली। नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला। आणि हा विमान खरंच याला सॅल्यूट आहे दादा, हा 1 वर्ष घरी बसून त्याच्यानंतर त्याने जो जोश दाखवलाय ना, आणि तुमचा सुलतान ग्रुपचं नाव पुढे आणि टॉपला घेऊन गेलंय, आणि आज त्या विमानला कोणताही पैरा सहज भेटतो, फक्त शर्यत होणं थोडं मुश्किल असतं। काय बोलत दादा? काय नाही, शर्यत असं आहे का, गेलो मैदानात का आम्ही नाव दिला का, कसं आहे, जे होणार आहे शर्यत तेच पण नाव। नक्कीच दादा, शुभेच्छा, तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि तुम्हाला अशाच येणाऱ्या शर्यती आणि मोठमोठ्या लढत बघायला भेटेल, आणि हा विमान जसं आता नाव करतं तसा शेवटपर्यंत तुमचा सुलतान ग्रुपचा नाव करेल। धन्यवाद।